या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता. विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 10 क्रमांकाचा उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. विचार सागर तरंग 7वा परिच्छेद 10 क्रमांकाचा उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार. तर एकंदर 6 तरंगाचा विचार करून 7व्या तरंगामध्ये विचार सागर नामक शास्त्राचा समारोप आहे. यामध्ये अधिकार परत्वे तुकोबराच्या वचनामध्ये अधिकार तैसा करू उपदेश साहे ओज त्यासे तेची देऊ किंवा अधिकार तैसा दावी याला मार्ग चालत आहे मग कळू येते. उत्तम अधिकारी तत्वदृष्टी आहे म्हणून त्याला ज्ञेय ब्रह्माचा, मध्यम अधिकारी अदृष्टी आहे म्हणून त्याला ध्येय ब्रह्माचा, आणि बुद्धी तीव्र आहे पण त्याला तर्क जास्त येतात आणि त्यात कुतर्क येतात. कुतर्क दग्ध बुद्धी, कुतर्काने ज्याची बुद्धी जळालेली आहे, दग्ध झालेली आहे, असा हा तर्कदृष्टी. त्याच्याकरता न्याय घटित वेदांत 6व्या तरंगामध्ये प्रतिपादन केला. तर हे तिघही पुत्र आणि त्यांचे पिता शुभसंतीत नामक राजा यांच्या माध्यमातून ग्रंथकाराने कल्पित कथानकाच्या माध्यमातून अत्यंत गहन विषय आपल्यासमोर प्रतिपादन केलेला आहे. आणि तो विषय पाहून झाल्याच्या नंतर या तिघाही बंधूचं प्रारब्धशेष जीवन कसं आणि त्यांना प्राप्त झालेलं विधेय कैवल्य कसं, हा विषय आपल्यासमोर ग्रंथकार ठेवत आहेत. तर त्यामध्ये तत्वदृष्टी याचा प्रारब्धशेष जीवनाचा जीवनमुक्तीसह विधेयमुक्तीचा विचार आतापर्यंत झालेला आहे. जीवनमुक्ती पाहत असताना ज्याच्यामध्ये अज्ञान नाही पण विक्षेप आहे त्याला जीवनमुक्ती असं म्हणतात, आणि ज्याच्यामध्ये अज्ञानासह विक्षेपाची निवृत्ती आहे त्याला विधेयमुक्ती असं म्हणतात. किंवा दुसरं एक वाक्य आपण बाबाच म्हणालो, ज्याच्यामध्ये विधेयमुक्तीचा निश्चय आहे ती जीवनमुक्ती आहे आणि ज्याच्यामध्ये निश्चय रूपता आहे ती विधेयमुक्ती आहे. जीवनमुक्तीसह विधेयमुक्ती तत्वदृष्टीची पाहून झाल्याच्या नंतर त्यामध्ये पूर्वपक्षाचा विस्तार आणि मग म्हणजे साधारणतः 3 ते 8 परिच्छेदामध्ये पूर्वपक्ष आला आणि त्यातला ग्राह्य अंश त्याला म्हणतो आपण माऊलीच्या भाषेत पुढीलाचे दोख करुणी आपली दिची चोख मग घापे अवलोक तयावरे. म्हणजे आपली पाहण्याची दृष्टी जर व्यवस्थित असेल तर गुणग्राही वृत्तीने स्वीकारण्याकरता परमाणू एवढा गुण असेल तर त्याला पर्वता एवढा पाहता येतो, आणि दोषदर्शन असेल तर परमाणू एवढा दुर्गुण सुद्धा पर्वतप्राय दिसतो. पण दृष्टी जर सकारात्मक असेल तर परमाणू एवढा गुण सुद्धा तो पर्वताप्रमाणे पाहता येतो आणि पर्वतप्राय दुर्गुण परमाणू इतका मानून त्याला नगण्य म्हणून त्यागता येतो. मग अशा पद्धतीने या सर्वांकडे बघत असताना किंवा दर्शनाकडे बघत असताना गुणग्राही वृत्तीने या सगळ्यांची उपयोगिता आपल्याला दुःखाची आत्यंतिक निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती, अशा स्वरूपाचा मोक्ष प्राप्त करण्याकरता कशी होऊ शकते असा विषय पुढे येतोय. पण तत्पूर्वी तत्वदृष्टी याच्या जीवनमुक्ती आणि विधेयमुक्तीचा विचार प्रथम परिच्छेदापासून तर त्या 9 परिच्छेदापर्यंत आपण पाहला. त्यांचा जो दुसरा बंधू आहे अदृष्टी मधला भाऊ, जसं धर्म आणि अर्जुन याच्यामधला भीमदादा आहे तसं तत्वदृष्टी आणि अदृष्टी यांच्यामधला आपला तत्वदृष्टी आणि तर्कदृष्टी याच्यामधला हा अदृष्टी आहे. पण अदृष्टी हा मध्यम अधिकारी असल्यामुळे त्याला ध्येय ब्रह्माचा उपदेश केलेला आहे, पण तो भावनेच्या प्रांतातून आत्मस्वरूपापर्यंत जाण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. म्हणून थोडक्यात तो उपासक आहे. तत्ववेत्या पुरुषाला देशकालाची अपेक्षा कशी नसते, कालविचार आपण सविस्तर शेवटी केला. त्याकरता पंचदशीतला एक प्रसिद्ध श्लोक आपण पाहला. महापुरुषाच्या मुखातून आपण कायम तो ऐकतो, निरोगो उपविष्टो वा रुग्णो वा विलठन भुवी मूर्छितो वा त्यजत्वेष प्राणान भ्रांतीर्ण सर्वतः. म्हणजे त्याने निरोगी अवस्थेमध्ये किंवा पद्मासनामध्ये बसून, रुग्ण अवस्थेमध्ये किंवा भूमीवर गडबडा लोळत असताना, मूर्छित अवस्थेमध्ये, कशाही अवस्थेमध्ये त्याचा देहत्याग झाला, एखाद्या चांडालाच्या घरी जरी त्याचा देहत्याग झाला तरी तो विधेय कैवल्यालाच प्राप्त होतो, ज्याने देह ब्रह्माला आत्मत्वाने आत्मसात केलेला आहे त्याचा विचार. पण उपासकाला मात्र देह त्यागण्याकरता देशकालाची अपेक्षा असते असा विचार आता या 10व्या परिच्छेदामध्ये सांगून त्या माध्यमातून
तत्व त्या अदृष्टीचा प्रारब्धशील जीवन कसं आहे आणि नंतर तो कसा आपल्या स्वस्वरूपाला प्राप्त झाला हा विषय अगदी सूत्ररूपाने या 10व्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केलेला आहे. तर आपण पंक्तीसहित तो विषय पाहू. उपासकाच्या शरीर त्यागाचा प्रकार तरंग 7वा आणि परिच्छेद हा 10वा. त्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ज्ञानी पुरुषास शरीर त्यागाकरिता उत्तम देशकालाची अपेक्षा नाही, हे आपण काल पाहिलं. तो उत्तम देशकालाची अपेक्षा नाही. भीष्म पितामह ज्ञानी आहे आणि कबीरदासजी सुद्धा ज्ञानी आहे, पण भीष्म पितामहाने देशकालाची अपेक्षा का केली तर आपण म्हटलं ती युक्त योगी कुटीतले महात्म्य आहे आणि इतराला जाळू नये नाव पावलेनी पार मागील आधार बहुताचा किंवा माऊलीच्या भाषेत मार्गाधारे वर्तावे विश्वही मोहरे लावावे अलौकिक व्हावे लोकाप्रंती इतर उपासकाला साधकाला सिद्धशी लक्षणाने साधकशी साधनाने त्यांना मार्गदर्शन व्हावं म्हणून त्यांनी उत्तरायण कालाची वाट पाहिले. पण त्यांनी दक्षिणायन देह ठेवला असता दक्षिणायनामध्ये तर ते दुर्गतीला गेले असते असा त्याचा बिलकुल अर्थ नाही. एक युक्तयोगी कोटीतले महापुरुष असल्यामुळे आणि लोकसंग्रह हमीवापी हा त्यांच्याकडे लोकसंग्रहाची एक प्रकारची भूमिका परमात्म्यानेच दिली असल्यामुळे त्यांनी ती कृतीतून तो आपला अंतकाळ उपासकाच्या समोर ठेवलेला आहे. पण मात्र कबीरदासजींनी यावदाविषयी वेदांताचं चिंतन केलं, काशीसारख्या क्षेत्रात वास्तव्य केलं, पण अंतकाळाच्या समयाला त्यांनी आपला देह जाणीवपूर्वक काशीच्या बाहेर ठेवला. का बरे? कारण इतराला असं वाटू नये का ज्ञानी पुरुषाला देह त्याग करण्याकरता देशकालाची अपेक्षा पाहिजे. हा मुमुक्षूच्या अंतकरणामध्ये भ्रम निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक काशीच्या बाहेर जाऊन पंचक्रोशीच्या बाहेर जाऊन आपला देह विसर्जित केला आणि विद्ये स्वरूपाला ते प्राप्त झाले. म्हणजे थोडक्यात काय, देशकालाची अपेक्षा कोणाला नसते, ज्ञानी महात्म्याला नसते, पण उपासकाला मात्र देशकालाची अपेक्षा असते असा विषय सांगताना म्हणतात. ज्ञानी पुरुषास शरीर त्यागाकरिता उत्तम देशकालाधिकांची अपेक्षा नाही, हे वर सांगितलेच आहेत. परंतु उपासकास मात्र उत्तम देश आणि उत्तम काल. देश म्हणलं का पुण्यवान देश असावा, जसं आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, अलम करुती ती अलंकावती. अलम अव्यय आहे, त्याचा अर्थ पुरे असा आहे. जगात पुरे काहीच वाटत नाही, पण पुरे पुरे म्हणेपर्यंत ब्रह्मानंद भक्तिप्रेमाचा आनंद जिथे आपल्याला प्राप्त होतो अशी अलंकापूर आहे. म्हणजे हे पुण्य देश आहे. काशी सुद्धा पुण्य देश आहे. अशा पुण्य देशामध्ये त्याला उत्तम देश असावा, म्हणजे पुण्यवान देश असावा आणि काळ सुद्धा उत्तम असावा. मग आता सोमसूर्यादी ग्रहणे घेऊन करती पार्वणे का माता पित्र मरणे अंकित जे दिवस ज्ञानोबराय म्हणतात तो उत्तम काळ मानलेला आहे. किंवा नाथांनी आपल्याला 5 पर्व काळ सांगितलेले का जगप्रसिद्ध ओवीमध्ये. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी, उत्तम शिवरात्री असे मुख्य 5 पर्व काळ हा एक प्रकारचा उत्तम असणारा काळ आहे. आणि पितामह भीष्म ज्या काळात देह ठेवतात तो उत्तरायण हा देखील उत्तम काळ आहे. असा पवित्र देश, पवित्र तो देश आणि काय पावन ते कुळ जेथे हरीचे दास जन्म घेते. जसं हरीच्या दासाला जन्माला येण्याकरता उत्तम देश आणि उत्तम काळ लागतो, तसा उपासकाला निर्याणाकरता उत्तम देश आणि उत्तम काळाची अपेक्षा असते. म्हणून म्हणतात उत्तम देश आणि उत्तरायणादी उत्तम असा काळ जर शरीर त्यागाच्या वेळी उपासकाला असेल तर त्या उपासनेचे फळ उपासकाला फल प्राप्त होते. म्हणजे वैष्णव असेल तर त्याला वैकुंठ लोकाची आणि शैव असेल तर त्याला भगवान शंकर वास्तव्य करणाऱ्या कैलासाची अशी उत्तम लोकाची त्या उपासकाला प्राप्ती होते. आणि ज्याचे पण एक मात्र आहे, ज्याचे पूर्वी ध्यान केले असेल, कारण ध्यातृ ध्यान परित्यज्य क्रमात ध्येय गोचरम ही फलश्रुती आहे. पण अगोदर ध्यान करत असताना ते फल प्राप्त होण्या अगोदर त्याला त्या ध्येयाची त्या मार्गाची सगळ्याची स्मृती त्या काळात असावी लागते. म्हणून म्हणतात पूर्वी ध्यान केले तर त्या ध्येयाची स्मृती, बरोबर ना, ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती पाहिजे. म्हणजे ध्येयाची पाहिजे आणि त्या ध्येयापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे त्याची स्मृती त्या ध्यात्याला देहत्यागाच्या काळामध्ये असली पाहिजे. मग आता ध्येयाच्या स्मृतीचा विचार श्रीमद भगवद्गीता, भगवता गीते गीता इथे भगवद्गीता, परवा दिवशी आपण बोललो गीता सुगीता कर्तव्या की मनुष्यशास्त्र विस्तही या स्वयंपद्मनाभश मुखपद्मात विनिश्रुत असं गीता महात्म्यात बोललेलं आहे. किंवा ते एकम शास्त्रम देव की पुत्र गीत, एको देव देव की पुत्र येव, एको मंत्र तस्य नामाने आणि कर्मापेकम तस्य देवस्य सेवा, सकृत गीता भसी स्नानम संसार मलनाशनम आहे ना. म्हणजे इतरत्र आपल्याला दिने दिने प्रत्येक दिवशी स्नान करावं लागतं, जलस्नानम दिने दिने. पण सकृत
मल निर्मोचनम स्नानम जल स्नानम दिने दिने आणि सकृत गीता वसी स्नानम संसार मलनाशनम. अर्थात शारीरिक मल निवृत्त करण्याकरता जलस्नान आपल्याला प्रत्येक दिवस करावं लागतं, पण अंतरातला अज्ञानरूपी मल निवृत्त करण्याकरता जे ज्ञान गंगे नाहले पूर्णता जेवढे झाले शांतीशी आले पल्लव नव्हे, एकदा जरी आपण ते स्नान केलं तरी पूर्ण तो मल निवृत्त होतो, अशी असणारी श्रीमद भगवद्गीता. आणि त्या गीतेतल्या ध्येय आणि तो मार्ग याच्या स्मृतीचा विचार करणारे 8वा अध्याय आहे. प्रयाण कालेचे मनसा चलेन भक्त्या युक्त योग बलेन चैव मध्ये प्राणावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैती दिव्या. तर तिथे बघा ह्या ध्येयाचा विचार करत असताना श्रीमद भगवद्गीतेचा 8वा अध्याय 5 ते 9 असे एकंदर 5 श्लोक आहे. आणि त्यातला पहिला श्लोक आहे काय बघा बरं, सुरुवात काय, अंतकालेचे मामेव स्मरण मक्वा कलेवरम यप्रयाती समोभाम याती नास्ते संशया यम यम वापी स्मरण भावम तिचे त्यांते कलेवरम तम तमैवैती कौते सदा तद्भाव भाविता तस्मात सर्वेषु कालेषु मामनु स्मर युद्धेचे मयर्पित मनोबद्री योमद भक्त मामे वैश्यती संशया. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गमना परमं पुरुषम दिव्यम याति पार्थानुचंतेन कवी पुराण मनुष्या सितार मनोरणीयाम समनुस्मरित्या सर्वश धातारमचिंतिरूप मादित्य वर्णम तमस प्रस्ताद. हा सगळा जो 5 श्लोकातला विचार आला तो ध्येयाची स्मृती त्या ध्यात्याला त्या काळात कशी असावी हा विचार तिथे केलेला आहे. आता विस्तार करायला आपल्याला वेळ नाही आहे ना. ज्याको जिज्ञासा होवे ताईने ताही देखलेवे आहे ना, असा म्हणून आपण पुढे चालल्याशिवाय पर्याय नाही. तर त्या ध्येयाच्या स्मृतीचा विचार तिथे केलेला आहे. आणि ध्येय जे ब्रह्म आहे त्याच्या प्राप्तीच्या मार्गाचा विचार त्याच अध्यायातल्या 24 ते 26 अशा 3 श्लोकामध्ये केलेला आहे. तर 24व्या श्लोकाचे आरंभ काय, साधारण आग्निर ज्योतिर शुक्ल षण्मासा उत्तरायणम तत्र चांद्रमसम ज्योतिर तत्र प्रयाता गच्छन्ति ब्रह्मविदो जना धूमो रात्री तथा कृष्ण षण्मासा उत्तरायणम षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर योगी प्राप्ती वर्तते. आणि शुक्ल कृष्ण गती येते जगत शाश्वते मते एकया यात्यानावृत्ती म्हणण्या वर्तते पुन्हा. या 3 श्लोकामध्ये त्या ध्येयाचा जो मार्ग आहे ना त्याचा विचार केलाय. जवळपास 14 एक प्रकारचा आपण आळंदीवरनं माऊलीची पालखी निघाली का पंढरपूरला जाताना जसे आपले मुक्काम असतात तसं त्याची प्राणज्योत उपासकाची आपल्या इष्ट देवतेपर्यंत जाण्याकरता त्या लोकाचा तो रहिवाशी होण्याकरता हे स्थळ ओलांडत क्रमाक्रमाने त्याला जावं लागतं. तर 14 स्थळ साधारण दिसतात. तर त्यातले आग्नी, दिन, शुक्ल, उत्तरायण, नंतर संवत्सर, देव, वायू आणि सूर्य, चंद्र, द्यूत, वरुण, इंद्र, प्रजापती आणि शेवटी ब्रह्मलोक, अशा पद्धतीने त्या मार्गाची स्मृती देखील त्याला असेल तर तो जाईल. आपण इथून वारकरी जर पंढरीला जायला निघाला, आता सगळा समूह असतो त्यावेळेला मार्ग माहिती नसला तरी समूहात मनुष्याचं कार्यभाग होतो, पण एकटा निघाला तर त्याला मार्ग जर माहिती नसेल तर तो आपल्या साध्यापर्यंत जाऊ शकत नाही. तसं ध्यात्याला इथे येणं एकटं आहे आणि जाणंही एकट्याचाच प्रकार आहे. इथं आपली आपण करा सोडवून संसार बंधन तोडा वेगी अशी स्थिती असल्यामुळे जाताना त्याला ध्येयाची स्मृती पाहिजे. आणि ज्या मार्गाने आपल्याला ध्येयापर्यंत जायचे त्या मार्गाची सुद्धा स्मृती त्या उपासकाला त्या अंतकाळाच्या वेळेला असली पाहिजे. नंतर मग म्हणतात बघा, ते वाक्य पुन्हा वाचतो की ज्याचे पूर्वी ध्यान केले साधकाने, म्हणजे तो हर असेल तर तो भगवा आपला काय वैष्णव असेल तर तो वैष्णव असेल तर हरीचं ध्यान करेल, आणि शैव असेल तर हराचं ध्यान करेल, गणपती असेल तर गणेशाचं, शाक्ता असेल तर देवीचं, आणि कोण राहिला तर सौर असेल तर भगवान सूर्यनारायणाचं ध्यान करेल. म्हणजे त्या ध्येयाची स्मृती त्याला असली पाहिजे, ध्येयापर्यंत जाण्याचा मार्गाची स्मृती त्याला असली पाहिजे. म्हणून म्हणतात पूर्वी ध्यान केले तर त्या ध्येयाच्या स्मृतीची आणि ध्येय जे ब्रह्म त्याच्या प्राप्तीच्या मार्गाची स्मृती त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. कारण मार्गाचे चिंतन हे उपासनेचे एक प्रकारचे अविभाज्य अंग आहे. तसेच दीर्घकाळ सिद्धासनादी आसनादिकांची अपेक्षा आहे. त्या काळामध्ये सुद्धा दीर्घकाळ त्याला आसनं वगैरे म्हणजे आसनाचा अभ्यास त्याचा असला पाहिजे. त्याही काळात त्याला ते सिद्ध झालं पाहिजे. कारण आपल्याला मागे अष्टांग योगाची 8 अंग आता नुकतीची अष्टांगात आपण मागे पाहिले. यम नियम प्राणायाम, यम नियम पुढचा आहे आसन. आणि आसनामध्ये आपण म्हणलो 84 लक्ष योनी असल्यामुळे 84 लक्ष प्रकारचे आसन आहेत.
त्यात 84,000 प्रधान आहे, त्यात 84 प्रधान आहे, 84 मधले 4 प्रधान आहे आणि 4 मधले 1 प्रधान आहे. त्याचं नाव सिद्धासन असं आहे, जे सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. आणि त्याला पर्यायी अपर संज्ञा म्हटलं आपण गुप्तासन, मुक्तासन वा भद्रासन, हे त्या सिद्धासनाला दिलेलं नाव आहे. आणि ते सिद्धासन घालायचं कसं, तर मागेच आपण याच तरंगात बघितलं की गुद आणि शिश्न याच्या मध्ये असणारी 4 बोटीची शिवणीची जागा आहे, तिथे वाम म्हणजे डाव्या पायाची टाच ठेवावी आणि उजव्या पायाची टाच जो आपलं शिश्न आहे, इंद्रिय आहे, त्याच्यावरचा फुगवटा त्याच्या तिथे ठेवावी आणि पाठीचा कणा, ग्रीवा, मान आणि मस्तक हे तिन्ही एका रेषेमध्ये आणून अनात्माकार वृत्तीचा परित्याग करून तैल धारवत आत्माकार वृत्तीचा अनुसंधान ठेवण्याकरता दोन्ही भुवाच्या मध्ये नासाग्र दृष्टी त्याने स्थिर करावी. असं लावलेलं जे आसन आहे त्याला एक प्रकारचं सिद्धासन असं म्हणतात. आणि ते सिद्धासनाचा आणखी जरा थोडासा डीप विचार जर आपल्याला अपेक्षित असेल तर भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याने तो आपल्या समोर अर्जुनाचं निमित्त करून ठेवलेला आहे. तिथली सुद्धा 6व्या अध्यायातील मला वाटतं साधारण 12 आपलं 10 ते 13 म्हणजे 10, 11, 12, 13 अशा साधारण 3-4 श्लोकामध्ये तो विचार आलेला आहे. सुरुवात सांगतील श्लोकाची, त्याच्या पुढचा शुचोदेश प्रतिष्ठापि स्थिरमासनमात्मनः नातुच्छ्रितं नातुनिचिंचैलाजन कुशोत्तरम तत्रैकाग्रं मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासन युज्याद्योगमात्मं शुद्धे समम काय. हे बघा, हे सगळं वर्णन तिथे आलं. समम काय शिरोग्रीवम धारण्यचलम स्थिर संप्रेक्ष नाशिकाग्रम सोम दिशिष्यानवलोकयन आणि प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रतिस्थितः मन संयमे मच्चित्तो युक्त आसीत मत्परः. हा सगळा तिथे आसनाचाच विचार आणि विशेषत्वाने सिद्धासनाचा विचार. मग ते आसन किती उंच असावं, किती सकल असावं, कारण जास्तच खाली असलं तर भूमीचे दोष लागतात, वर असेल तर अंग डोलतं आणि त्याला विक्षेप झाल्याच्या नंतर तो ध्यान करू शकत नाही. मग त्याकरता आसन कसं असावं, आपण म्हणलो त्या दिवशी काय, कोणती पक्षी असावे, कसं स्थल असावं, कोणते वृक्ष असावे, कोणती फळं असावी, खूप सांगोपांग विचार भगवान ज्ञानोबरायाने त्यावर भाष्य करताना आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे. अर्थात दीर्घकाल सिद्धासनादी आसनादिकांची सुद्धा ते उपासकाला अपेक्षा आहे. आणि मग याप्रमाणे या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तम देशकाल असावा, तोही तत्वदृष्टीने पाहला आपला तर काय अदृष्टीने. आणि ध्यान, ध्येय, ध्याता यांच्याकरता अपेक्षित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याची त्यांनी जाणीवपूर्वक काळजी घेतली. आणि मग सिद्धासनामध्ये दीर्घकाल बसून आपल्या ध्येयाची स्मृती करत तो आपल्या स्वरूपाला प्राप्त झाला. हे वर्णन करताना म्हणतात, अदृष्टी नावाचा शिष्य शुभ गंगातिरी म्हणजे त्याने पवित्र देश आणि पवित्र काळाची निवड केली. उतरण्यासारखा काल आहे, शुभ असणारं वाचे म्हणता गंगा गंगा, सकल दोष जाती भंगा, असं गंगेचं पवित्र तीर दीर्घकाल असणारा सिद्धासनादी करून मग योगशास्त्राच्या रीतीने म्हणजे 8व्या अध्यायातला 10वा श्लोक, प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्यायुक्त योग बलेन चैव घोर मध्ये प्राणमावेश सम्यक सतम परम पुरुष मुपैती दिव्यम झाला का. अशा जे जशा पद्धतीने बसायला हवं प्रयाण काळाच्या समयाला, तशा त्या सिद्ध आसनामध्ये बसून योगशास्त्राच्या रीतीने ध्येय ब्रह्माचे चिंतन करीत असता त्याचा देहपात झाला. आता इथे अशी शंका येते का तुम्ही योग्य देश काल या सगळ्याच्या अपेक्षा उपासकाला सांगायला लागलात आणि ज्ञानोबराय तर काय वर्णन करतात, ते ऋणवय पण देखुनी अंगी मी आपुलियाची उत्तीर्णत्वा लागे भक्ताच्या तनुत्यागी परिचर्या करी किंवा देहवैकल्याचा वारा झनी लागेल या सुकुमारा बोधाचा पांजरा सुई तयाते. म्हणजे त्या काळामध्ये तो कशाही अवस्थेत कसाही असला तर मी त्याला मिळून घेतो असं परमात्मा बोलतो. आणि इथे तुम्ही सगळ्या देशकालाची अपेक्षा सांगता, हे कसं, तर उपासकामध्ये 2 प्रकार आहे. अष्टांग योगाचा मार्ग निवडून उपासना करणारा हा एक उपासक आहे आणि दुसरा भक्ती मार्ग निवडून उपासना करणारा तो एक उपासक आहे. तर अष्टांग योगाचा जो उपासक आहे तो हा अदृष्टी आहे, कारण अंग उपासना केली नाही त्याने, म्हणून त्याला मात्र या सगळ्या गोष्टीची अपेक्षा आहे. पण घालून या भार राहिलो निवांत निरविले संती विठोबासी, मग त्याला माहिती मागे पुढे उभा राहे सांभाळित आली आघात निवारा घात आघात निवारी छाया पितांबरे करी. अशा पद्धतीने जो सगुण उपासक आहे त्याला मात्र या सगळ्याची आवश्यकता नाही. पण अष्टांग योगाचा जो उपासक आहे त्याला मात्र या सगळ्या देशकालाधिकाची अपेक्षा आहे. असा विचार थोडासा बाबांनी या प्रसंगात सांगितला होता. आता
जो 11वा परिच्छेद आहे त्यामध्ये जो दुसरा बंधू आहे तिसरा कोण अदृष्टी आपला तर्कदृष्टी, त्या तर्कदृष्टी ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र आता या तरंगाच्या समारोपापर्यंत जवळपास त्या पिता पुत्र म्हणजे दोन बंधूचा आता जीवनमुक्ती प्लस विधेय मुक्तीचा विचार होऊन गेला. तिसरा जो बंधू तर्कदृष्टी आहे त्याचा आता ज्ञानोत्तर जीवनचरित्र म्हणजे थोडक्यात जीवनमुक्ती, त्याला प्राप्त होणारी विधेय मुक्ती आणि त्याने आपल्या पित्याला केलेला उपदेश शुभ संतेला आणि त्याला प्राप्त झालेली स्थितीगती याचा विचार म्हणजे आता इथून पुढचा विषय आहे. हे पंक्ती पेज खूप छोटे आहेत पण सखोल जर चिंतन करायचं म्हणलं तर एका परिच्छेदाला 2-2, 3-3 दिवस जरी दिले तरी सुद्धा तो विचार न होणार आहे. इतका काही विचार त्यात साठवलेला आहे पण तितका विचार करण्याची आपली पात्रता नाही, तितका काळ वेळही नाही. तर जेवढा आपल्याला गुरुमुखातून ऐकलेला आहे आणि कमी वेळात जेवढा आपल्याला काही त्यातलं भाव स्फुरतील तशा पद्धतीने आपण पुढचा हा विचार करत चालू. त्यामध्ये ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र, तर तर्कदृष्टीच्या या परिच्छेदामधल्या 2-3 महत्वाच्या गोष्टी आपल्याला सांगितल्या. तत्वदृष्टीने केलेला जो निश्चय आहे त्या निश्चयाचा अभिप्राय पहिला सांगतात. असा आहे, निश्चयाचे बळ तुका म्हणे ते याची फळ, किंवा हाच निश्चय माझा परिमी निश्चय होणे तुझा. आणि भगवान ज्ञानोबा म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. म्हणजे एक केशवाचा निश्चय करणं हे खरं बुद्धीचं वैभव आहे. नाही तर मग अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणाला पालटते रंग, धरू जाता संग तो हे बाधक. ती बुद्धी कामाची नाही, कंस ती दुर्बुद्धी आहे. सद्बुद्धी ती आहे ती कार्यरूप जगताला कारणरूप मायेला विषय न करता अधिष्ठान रूप ब्रह्माला आत्मत्वाने विषय करते, ती खरी सद्बुद्धी आहे. आणि अशी सद्बुद्धी असेल तर मग बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्प्रायण अरणशी. अशा पद्धतीने त्या तत्वदृष्टीने निश्चय केला आपला. तर्कदृष्टीने काय निश्चय केला की त्याने असा निश्चय केला की सर्वच असणारी जी दर्शनकार आहेत, विशेषत्वाने 6 आस्तिक दर्शनकार, नास्तिको वेद निंदका त्यांचा तूर्त विचार केला नाही. पण या कारणे बापा जया अति आपली कृपा, तेने श्रुती स्मृती निरूपा माथा बैसो घापे असं ज्ञानोबराय म्हणतात. किंवा वेद प्रतिपाद्य जो विश्वरू तो व्हावया लागी गोचरू, श्रुतीचा निरंतरू अभ्यासू करणे. अशा पद्धतीने जे आस्तिक दर्शनकार आहे त्यांचं साक्षात किंवा परंपरेने त्याचं तात्पर्य काय, मोक्षामध्येच त्याचं तात्पर्य आहे. म्हणजे मोक्ष प्रतिपादकच ही शास्त्र आहे. वेदोक्त जीव ब्रह्मकी ज्ञानद्वारा असा या दृष्टीने निश्चय केला. फक्त त्यात फरक एवढा एक साक्षात किंवा परंपरेने. मग असं जर तुम्ही म्हणाल तर ही सगळी दर्शनकार या सर्वांची एक वाक्यता का नाही, तर मुळात असं आहे की दर्शनकारांनी साधकाचं मुमुक्षूचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्याचं कसं हळूहळू उत्थान होऊन तिथपर्यंत जातो एक एक भूमिका त्यांनी बजावलेली आहे. ही सगळी दर्शनकार ईश्वरी अवतार आहेत, सर्वज्ञ आहेत आणि जगत कल्याणाकरताच या धरातलावरती ते अवतीर्ण झालेले आहेत. असा या तत्वदृष्टी त्याचा तर्कदृष्टी त्यांचा अभिप्राय काढून मग वेदोक्त जीव ब्रह्मकी ज्ञानानेच मोक्ष कसा आणि त्या स्वरूपाला तो प्राप्त झाला कसा, असा थोडक्यात सूत्ररूपाने विचार या परिच्छेदामध्ये दिलेला आहे. पंक्ती वाचतो बघा. यांची मतमतांतर का झाली तर त्यांची जे पुढची व्याख्यानकार आहेत ना ती भ्रांत निघाली. त्यांनी आपल्या गुरुदेवाचं जे तात्पर्य आहे ते समाजापर्यंत यथार्थरित्या पोहोचलं नाही. जसं की असं होतं बऱ्याच वेळेला गुरुमध्ये जी योग्यता असते ती जर शिष्यामध्ये नसेल आणि त्यात बहुसंख्यते असेल आणि त्यांच्यामध्ये जर परस्परामध्ये मतमतांतर झाली तर त्यांना समाधान भेटत नाही आणि त्यांचं गुरुचं तत्वज्ञान निर्दुष्ट पद्धतीने पुढच्या समाजापर्यंत पोहोचवलं जात नाही. मग बऱ्याच वेळेला तो घराणा वगैरे ते लयाला सुद्धा जातात आणि काही काही चांगले जर पुढे त्यांच्या पिढीमध्ये निष्पन्न झाले तर ते आपल्या घराण्याची कीर्ती ही अगदी दशदिशालाच देखील पोचवतात. एकच बघा ना उदाहरण, जर प्रसिद्ध उदाहरण पाहिलं तर बौद्ध दर्शन. ते बौद्धाचं मत काय आहे त्यांना माहिती, पण त्यांची जी 4 शिष्य आहेत त्या 4ची एक मत नाही. त्यांनी सांगितलं आमच्या गुरुचं नाही ते सौत्रात्मिक माध्यमिक वैभाषिक योगाचार. तो म्हणतो, एक म्हणतो आमच्या गुरुजींनी शून्यम शून्यम म्हणतात, दुसरा म्हणतो नाही क्षणिकम क्षणिकम, तिसरा म्हणतो नाही दुःखम दुःखम आणि चौथा म्हणतो नाही स्वलक्षणम स्वलक्षणम. म्हणजे काय केलं, त्यांच्यामध्ये एक वाक्यात आपल्याला पाहायला भेटत नाही. तशा पद्धतीने जी आस्तिक दर्शनकार आहेत सांख्ययोग त्याचे कर्ते आहेत, सांख्याचे भगवान कपिल आणि योगाचे पतंजली, न्याय वैशेषिक गौतम आणि कणाद मुनी आणि पूर्वमीमांसा उत्तर मीमांसा जैमिनी आचार्यांनी कृष्णद्वैपायन बादरायण व्यासाचार्य. तर हे सगळे सर्वज्ञच आहेत
ईश्वरी अवतार आहे, जगत कल्याणाकरताच अवतीर्ण झाले. पण म्हणजे यांची एक सामान्य विरोधाभास का प्रतीतीला होतो? विरोध नाही, तो विरोधाभास आहे. पण त्यांची जी पुढची व्याख्यानकर्ते झालीत ना, ती एक प्रकारची भ्रांत झाल्यामुळे त्यांनी यथार्थ तत्व आपल्या श्रीगुरूचं किंवा परंपरेचं जगासमोर पोहोचवलं नाही. पण त्याचा विषय नेमका काय आहे? आणि साक्षात किंवा परंपरेने विरक्तीद्वारा किंवा पुण्यप्राप्तीद्वारा किंवा चित्तशुद्धीद्वारा ते सगळे मोक्ष उपयोगीच कसे आहे, अशा पद्धतीचा निश्चय या परिच्छेदामध्ये तर्कदृष्टी करतो. काय बोलतो बघा. ज्ञानोत्तर तर्कदृष्टीचे जीवनचरित्र. आता तर्कदृष्टी नावाचा तिसरा शिष्य याने गुरुद्वारा, म्हणजे त्यांचे जे श्रीगुरु आहेत, ज्यांची त्यांनी तब्बल 6 महिने पहिले सेवा केली, आत्मनिवेदन भक्ती केली आणि दोघा बंधूचं मनोगत पाहून तत्वदृष्टीने प्रश्न विचारायला आरंभ केला. आणि मग 4थ्या तरंगात तत्वदृष्टी, 5व्या तरंगात अदृष्टी आणि 6व्या तरंगामध्ये तर्कदृष्टी हे कृतार्थ झाले. तर तिघाही बंधूला उपदेश कशाचा केलेला आहे? महावाक्याचाच केलेला आहे. फक्त उत्तम अधिकारी असल्यामुळे अनिर्वचनिक ख्यातीच्या माध्यमातून तत्वदृष्टीला, मध्यम अधिकारी असल्यामुळे अहंग्र उपासनेच्या माध्यमातून अदृष्टीला आणि कनिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्या दृष्टीसृष्टीच्या वादाच्या माध्यमातून या तर्कदृष्टीला महावाक्याचाच उपदेश केलेला आहे. म्हणून म्हणतात, याने गुरुद्वारा महावाक्य उपदेश श्रवण केल्यानंतर निश्चय केलेल्या अर्थाविषयी, म्हणजे त्याने कसा निश्चय केला? लक्षणेने केला. आपण 6व्या तरंगात आपला सगळा विषय डोळ्यासमोर आहे. तिथे जहद लक्षणा अजहद लक्षणा उपयोगाची नाही. जहदाजहदना भागत्याग लक्षणेने महावाक्याचं शक्तिवृत्तीद्वारा नाही तर लक्षणवृत्तीद्वारा तात्पर्य लक्षात येतं, असा आपण सविस्तर विचार केला. म्हणून म्हणतात, त्या भागत्याग लक्षणेने त्यांनी निश्चय केलेल्या अर्थाविषयी अन्य शास्त्राचा विरोध निवृत्त करण्याकरिता सर्व शास्त्राचा अभिप्रायाचा विचार केला. असा आहे, आपण केलेला निश्चय योग्य आहे की नाही, तर तो अनेक दर्शनकाराशी ताडून पाहणं आणि ताडून पाहून आपण केलेला निश्चय हाच श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध कसा आहे, असा विचार या तर्कदृष्टीने केला. त्यावरून त्याचा असा निश्चय झाला की सर्व शास्त्राचे परमप्रयोजन, प्रयोजन 2 आहेत, अवांतर आणि परमप्रयोजन. आपण साधनाला अवांतर प्रयोजन म्हणतो, साध्याला परमप्रयोजन म्हणतो. म्हणून सर्वच शास्त्राचे, म्हणजे सर्वच आस्तिक दर्शनाचे नवे सारग्राही दृष्टीने जर पाहिलं तर नास्तिक दर्शनाचे सुद्धा. आता सारग्राही दृष्टी म्हणजे काय, पुढे आपल्याला येत आहे. त्यांनी एक गोड छोटीशी गोष्ट सांगितली. एकाचा शत्रू आहे आणि तो याच्या मृत्यू करता 24 तास शस्त्रास्त्र परजून आहे, धारलवण आहे आणि हाही आपला रक्षण करण्याकरता तत्पर आहे. पण एक दिवस थोडासा गाफील असताना याला पायामध्ये एखादा गळूसारखा आजार झाला आणि तो दुर्धर आजार काही केला निवृत्त होईना. आणि तो बेसावध असताना, त्या आजाराकडे पाहत असताना त्याच्या शत्रूने त्याच्यावर बाण चालवला. बाण चालवल्याच्या नंतर त्याच्या पायाला तो बाण लागला. म्हणजे खरं त्याच्या कंठाचा वेध घेतला होता, पण तो चुकून बाण, त्याचा काय वेग कमी पडला म्हणा, त्याच्या पायाला लागला. पायाला लागून तो जो गळूची जखम झाली होती, त्याचं ते दूषित रक्त त्याचा निचरा झाला, सगळं ते रक्त निघून गेलं आणि याला आरोग्य प्राप्त झालं. आणि मग हा म्हणू लागला, त्या माझ्या शत्रूचे माझ्यावर उपकार आहे, त्याने मला जीवदान दिलं. त्याने जीवदान देण्याकरता बाण मारला का जीव घेण्याकरता बाण मारला? खरं जीव घेण्याकरता मारला. तरी हा जीवदान दिला असं का म्हणतो? कारण त्याच्या बाणामुळे ते दूषित रक्त जाऊन याला आरोग्य प्राप्त झालं. म्हणजे त्याने त्याच्याकरता जर निर्णय केलं तर याने त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहिलं, याला म्हणतात सारग्राही दृष्टी. आणि त्याच्याकरता आपण सुरुवातीला ओळी बोललो, पुढीलाचे दोघ करुणी आपली दिठी चोख मग घापे आवलोक तयावरी. असा सारग्राही दृष्टीने हा तत्वदृष्टी विचार करतो. तर आस्तिक दर्शन उपयोगाची आहे, यात नवल नाही. नास्तिक दर्शन सुद्धा हे आपल्याला उपयोगाचीच आहे. काही विरक्तीद्वारा, काही पुण्यप्राप्तीद्वारा, काही चित्तशुद्धीद्वारा, परंपरेने ते मोक्षालाच कशी उपयोगाचे आहे असा निश्चय हा तर्कदृष्टी करतो. म्हणून म्हणतात, त्याचा असा निश्चय झाला, त्यावरून त्याचा असा निश्चय झाला की सर्व शास्त्राचे परमप्रयोजन काय आहे? मोक्ष आहे. आणि मोक्षाचे साधन कोण आहे? आद्वै निश्चयरूप ज्ञान आहे, म्हणजे जीव ब्रह्माऐक्य ज्ञान आहे. म्हणजे कुठल्याही ज्ञानाने मोक्ष प्राप्त होत नाही, कारण प्रकृती पुरुषाच्या विवेकाला ज्ञान सांख्य मतामध्ये मानतात. आपण पाहिलं 4थ्या तरंगाच्या आरंभी. आणि द्रव्य गुण कर्म सामान्य विशेष समूह अभाव या सप्त पदार्थाचे विवेकाला ज्ञान कणाद मतामध्ये, म्हणजे वैशेषिक दर्शनामध्ये मानतात. आणि लोकव्यवहारामध्ये तर पोट भरण्याच्या विद्येला सुद्धा काय म्हणतात? ज्ञान म्हणतात. नव्हे, एखाद्याला शूद्र विद्या एखाद्याने शिकवली, विंचू उतरायचा कसा आणि एखाद्याला चढवायचा कसा, हे जर शिकवलं तरी त्याला ते गुरु म्हणतात, त्यालाही ज्ञान म्हणतात. पण ते मात्र ज्ञान नाही. शास्त्रीय परंपरेमध्ये वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे खरं ज्ञान आहे, जे मुक्तीला प्राप्त करून देतं. जे भुक्तीला प्राप्त करून देतं त्याला ज्ञान
खरं वेदांत विश्वामध्ये मानलं जात नाही. म्हणून म्हणतात आद्वय निश्चयरूप असणारं ज्ञान आहे, भेद निश्चय यथार्थ नाही. सर्वच शास्त्रे म्हणजे द्वादश दर्शनकार आहे ना, ते साक्षात किंवा परंपरेने, साक्षात म्हटलं तर ज्ञानद्वारा, आणि परंपरेने म्हटलं तर त्याचा अर्थ तीन घ्यायचा. एक तर चित्ताची शुद्धी तरी, कारण त्याशी मोक्ष दिले ज्ञान, इथं किरणयान परिथार्याशी म्हण शुद्ध आहे, म्हणजे चित्त शुद्ध लागतं. नंतर ते स्थिर लागतं, कारण वाघिणीचं दूध हे सुवर्ण पात्रात इतर पात्रात राहत नाही, तसं ज्ञान सुद्धा साधन चतुष्टय संपन्न अंतकरणात राहतं, इतर अंतकरणात राहत नाही. चंचल वा दूषित अंतकरणात ते राहत नाही. म्हणून चित्तशुद्धीद्वारा काही दर्शन, काही विक्षेप दोषाच्या निवृत्तीद्वारा म्हणजेच पुण्यप्राप्तीद्वारा, आणि तिसरं म्हटलं आपण काय विरक्तीच्या द्वारा, कारण वितराग ते सारिका जोडून ठेवला सका, जो आगवियाची भूमिका सवय चाले, विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही, आईशी विचारून ठाई ठेवले देवे. म्हणून अशा पद्धतीने म्हणजे सर्व शास्त्रे हे सारग्राही दृष्टीने विचार करतोय. हा कोण? तर्कदृष्टी. साक्षात म्हणजे ज्ञानद्वारा, किंवा परंपरेने म्हणजे चित्तशुद्धी, विरक्ती वा पुण्यप्राप्ती तद्वारा. कशाला कारण आहे? मोक्षालाच कारण आहेत. संस्कृत वाणीची अष्टादश प्रस्थाने आहेत. प्रस्थाने शब्दाचा अर्थ भेद आहे, पुढे टिप्पणी दिलेला आहे बघा. प्रस्थान शब्दाचा अर्थ म्हणजे अष्टादश, अष्ट म्हणजे 8 आणि दश म्हणजे 10, 10 आणि 8 18 अशी अष्टादश प्रस्थाने आहेत. त्यात कित्येक कर्म प्रतिपादक आहेत. म्हणजे जी विषेत शतम क्षमा असं एक उपनिषदातलं प्रसिद्ध वचन आहे. म्हणजे कर्मे ईशू भजावा असंही आपण एक ऐकतो. म्हणजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपरा तोषा लागी. ईश्वरार्पण बुद्धीने कर्म जर केलं, काय ते समर्पिली वाणी पांडुरंग घेते धने, पूजा होती मुक्तापळी रस ओविया मंगळी. असं आपण जे काही कर्म करतो, यद यद करू मी अखिलम तत्तत् शंभो तवाराधनम, असे कर्म प्रतिपादक आहेत कित्येक. म्हणजे अगदी 1,00,000 श्रुतीचा 1,00,000 श्रुती असणारा भगवान वेदनारायण जर आपण बघितला तर त्याच्यामध्ये 80,000 श्रुती काय आहेत? कर्मफळ आहे. 16,000 श्रुती ह्या उपासनापर आहे आणि 4,000 श्रुती ह्या ज्ञानपर आहे. म्हणून कित्येक कर्म प्रतिपादक म्हणजे 80,000 श्रुती म्हणा. कित्येक विषय सुख प्रतिपादक म्हणजे काही काही विषय सुख प्रतिपादक म्हणजे वेदाला विषयात सुख आहे असं सांगायचं नाही. पण मग गीते मातेमध्ये म्हणले यामेमां पुष्पितां वाचम प्रवदन्ति विपश्चितः वेदवादरता पार्थ नान्यदस्थिती वादिरा. पुष्पित वाणी, रोचक वाणी निषिद्ध कर्मातून एखाद्याला काढण्याकरता इकडं त्याला हे शेंबडी लेंबडी विषय काय बघतोस, मग काय जे गावी खिल्लारे कामधेनुची त्रैविद्या माम सोमा बापूत पापा असं काढून निषिद्ध विषयातून काढण्याकरता ही वाणी आहे, विषय भोगण्याकरता नाही. मग काही अशा पद्धतीने पाहिलं तर परंपरेने त्याचं निवृत्तीचं तात्पर्य आहे. असे विषय सुख प्रतिपादक काही वचन म्हणजे पुष्पित वाणी, अर्थवादात्मक वाणी. आणि कित्येक ब्रह्मोन भिन्न देवतेची उपासना प्रतिपादक म्हणजे ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या ज्या 33 प्रकारच्या आपल्या देवता आहेत तर त्यांची सुद्धा उपासना प्रतिपादक वचन आहे. काय आहे? त्या देवतेची आपण उपासना केली आणि ती देवता जर प्रसन्न झाली तर त्या इंद्रियाद्वारा उपासना आपल्याला चांगली करता येते. म्हणून त्या यज्ञशिष्टवा 4व्या अध्यायामध्ये बघा, ब्रह्मदेवाने प्रजेला निर्माण केलं आणि प्रजेला निर्माण केल्याच्या नंतर तव प्रजे विनविला ब्रह्मा, देवा आश्रय तर काय आम्हीला तुम्ही जन्माला घातलं तर आम्हाला इथे आश्रय काय आहे जगण्याकरता. मग त्यावेळेला प्रजापती ब्रह्मदेवाने त्यांना सांगितलं की देवान भाव येतानेन ते देवा भावयंतु परस्परम भावयंत श्रेय परम वापशत. मग इष्टान भोगान ह्यो देवा दास्यती यज्ञ भाविता दैवदत्ता प्रदाय भ्यो यो भुक्तिस्तेन एवस. पुढचा एक बघा आठवला तर यज्ञशिष्टासीन संतो मुच्चिंती ते सर्व किलबिष म्हणजे ते तुगम पापाई पचन्ते आत्मकारणात. आणखी एक बोला तेवढं अन्नात भवती भूतानी प्रजन्यात अन्न संभव यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भव कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षर समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञ प्रतिष्ठितम. मग तुम्ही देवा ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आईशी परस्परे घडेल प्रीती देते. मग तुम्ही जे करू म्हणाल ते अपैशे सिद्धी जाईल आणि वांछितही पुरेल मानसीचे. अशा पद्धतीने आपण त्यांना यज्ञाधिकाद्वारा मंत्राद्वारा देवा करता पितरा करता स्वाहा स्वादा म्हणून आहुती दिले तर ते प्रसन्न होतात. आणि मग आपल्या इंद्रियाचे त्या अधिष्ठातृ देवता ते आपल्याला भरभक्कम साधना करण्याकरता बल देतात. कारण अध्यात्म आदिभूत आदिदैव इंद्रियाला
5व्या तरंगात गेला. आपल्याला इंद्रियाला अध्यात्म म्हणतात, इंद्रियाच्या विषयाला आदिभूत म्हणतात आणि त्याच्या देवतेला अधिष्ठातृ म्हणतात. आणि या तिन्हीची म्हणजे एक प्रकारचा समेट झाला, तिन्ही जुळून आले तर मग त्या कर्मकर्त्याला त्याच्या कर्माद्वारा अपेक्षित असणारं इष्टफल प्राप्त होतं, अन्यथा फल प्राप्त होत नाही, त्याची फजिती होते. म्हणून इतर देवतेच्या उपासनेचा सुद्धा विचार आलेला आहे सकाम पुरुषा करिता. म्हणून म्हणतात की भिन्न भिन्न देवतेची उपासना प्रतिपादक काही वचन आहे. म्हणजे असं म्हणा ना, म्हणजे काही कर्मपरक आहे, काही उपासनापरक आहे, काही ज्ञानपरक आहे. तशीच ज्ञानाकरिता न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत. म्हणजे न्यायापासून आरंभ केला आणि पुढची 5 एकंदर 6 आस्तिक दर्शन करा. सांख्ययोग, न्याय वैशेषिक, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा. आणि यांची करते आत्ताच म्हणलो आपण, न्यायाचे करते गौतम, वैशेषिकाचे करते कणाद, सांख्याचे करते कपिल आणि योगाचे करते पतंजली, आणि पूर्वमीमांसा उत्तरमीमांसा म्हटलं तर जैमिनी आचार्य आणि कृष्णद्वैपायन बादरायण व्यासाचार्य, अशी ही जी 6 आस्तिक दर्शनकार आहे, ही ज्ञानाकरता उपयोगाची आहे. म्हणून म्हणतात न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत ना, तीही भेद ज्ञानालाच काय म्हणतात, यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि म्हणून सर्वांना अद्वैत ब्रह्माची बोधकता घडत नाही. तथापि सर्व शास्त्राचे करते, म्हणजे भेद ज्ञानालाच ती यथार्थ ज्ञान म्हणतात. म्हणजे केवळ अद्वैताचा सिद्धांत नास्तिकांना तर प्रतिपादन केलाच नाही, पण आस्तिकाने सुद्धा नाही. आस्तिकामध्ये सुद्धा केवळ अद्वैत सांगणारे भगवत पूज्यपाद आद्य आचार्य शंकराचार्य आणि कृष्णद्वैपायन बादरायण व्यासदेवच आहेत. बाकी कोणाचं विशिष्ट अद्वैत आहे, कोणाचं द्वैताद्वैत आहे, कोणाचं केवळ द्वैतच आहे, कोणाचं द्वैत सहिष्णू अद्वैत आहे, कोणाचा अव्याकृत परिणामवाद आहे, पण केवळ अद्वैत त्यांनी प्रतिपादन केलेलं नाही. म्हणून म्हणतात की न्याय सांख्यादी शास्त्रे आहेत, तीही भेद ज्ञानालाच काय म्हणतात, यथार्थ ज्ञान म्हणतात. पण भेद आला का माऊली म्हणतात दुजे जो जो घडे तव संसार वय जोडे, आयशी आपली तोडे बोलती भेद येऊ उदरम अंतरम कृते. आता तसे भयम भवती द्वितीयाद्वयम भयम भवती. द्वैत नाम भेद आला का दुःख आहे आणि अभेद पाहिला का त्याच वेळेला सुख आहे. म्हणून म्हणतात की भेद ज्ञानास यथार्थ ज्ञान म्हणतात. आणि म्हणून सर्वांना अद्वैत बोधाची बोधकता घडत नाही. कोणत्या मीमांसेप्रमाणे म्हणाल तर उत्तर मीमांसेप्रमाणे. तथापि पण मग असं जरी असलं तरी कोणत्या दृष्टीने, सारग्राही दृष्टीने सर्व शास्त्रे म्हणजे तथापि सर्व शास्त्राचे करते, ती करते मात्र कशी आहेत, सर्वज्ञ आहेत. सर्वम जानाति हश सर्वज्ञ, असे ते जसं भगवान परमात्म्याला सर्वज्ञ म्हणतात, नंतर वेदाला सर्वज्ञ कल्प म्हणतात, तसं शास्त्राचे करते यांना देखील सर्वज्ञ म्हटलेले, कारण ते ईश्वर अवतारच आहे. फक्त करुणा उपाधीचा स्वीकार करून या धरातलावरती ते अवतीर्ण झालेले आहेत जगत कल्याणाकरिता ईश्वर इच्छेने, म्हणून ते सर्वज्ञ आहेत. पुन्हा कृकरोती पारक्षिती, कृपापूर्वक त्या साधक मुमुक्षूचं रक्षण करणारी ती आहेत उपदेशाच्या द्वारा. आणि म्हणून त्यांनी केलेले मूळ सूत्र त्यांचा तर वेदानुसारच अर्थ आहे, कारण ते वेदाला अनुसरणारे आहेत ना, आस्तिक आहेत, म्हणून त्यांच्या जे मूळ सूत्राचा अर्थ वेदानुसारच आहे. पण मग पुढे काय घडलं, ते म्हणतात वेदानुसार अर्थ आहे, परंतु त्या शास्त्राचे व्याख्यान करते काय झाले, पुढे भ्रांत झाले. आपले काही काही कीर्तनकार भ्रांत असतात, प्रवचनकार भ्रांत असतात. त्या अभंगाचा ओवीचा श्लोकाचा अर्थ वेगळा असतो आणि समाजाला काहीतरी दिशाभूल करतात. उलट गीता मातेने सांगितलं ना, बुद्धी भेदम जनेत तज्ञानाम कर्मसंज्ञानाम जोशे सर्व कर्माने विद्वान युक्त समाचरण. तर ते काहीही अर्थ सांगतात, मनाला वाटेल तो अर्थ सांगतात आणि समाजाची दिशाभूल करतात. माग आपण एकदा बोललो, ते झाली पापा तापा तुटी दैन्य गेली उपडा ओटी, आणि आपले गणेशानंद पुणेकर पुणे जिल्ह्यात त्यांच्या कीर्तनाला मी टाळ घेऊन गायला उभा, आणि त्यांनी सांगितलं माय गेलं पाप गेलं बाप गेला ताप गेला, लेकराची ताटातूट पण झाली आणि म्हणा महाराज शिरत. म्हणलं काय झाली पापा तापा तुटी, म्हणावं लागलं तर काय, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, परतंत्र आहे तिथं. बरं आपण बोलावं तर कोण ऐकून घेणार आपलं तिथे. म्हणजे असा जर अर्थ केला तर त्या वचनाचा अर्थ तसा आहे का. पण मग तसा जर अर्थ केला, बरं लोक म्हणतात नाही महाराज अभंग घेऊन बोलले, पण अभंगातलं बोलले का अभंगावर बोलले हे बघा ना. त्या अभंगातलं बोलत नाही, अभंगावर बोलतात आणि लोकांना वाटतं अभंगावरचं चिंतन चालू आहे. ते अभंगावरचं चिंतन असतं कारण अभंगाचं मधलं काय चिंतन आहे त्यांच्या डोक्यातच नसतं, त्यांनीच कधी पाहिलेलं नसतं. परंपरेला पुढे गुरुचरणापाशी बसून काही शिकावं लागतं असं काही नाही. स्वयंबुद्धीच्या बाई हे ते मानत नाही, मग आपल्या बुद्धीला वाटेल तसा अर्थ लावतात. हे जसं आज व्यवहारात घडतं. आज बघा तुम्ही, भयंकर असे काही काही कीर्तनकार आहे ना, काय बोलतील, श्लोक सुद्धा कशा करता म्हणायचं, तुम्हाला नाही येत ना म्हणू नका ना, काय बंद पडलं का, संतांचे वचन प्राकृत मध्ये नाही का ते म्हणा, पण अशी मोडतोड त्याची करतात. अरे राम रे राम,
असा एखादा चहाचा कप घ्यावा, त्याचा जोपर्यंत चहा आहे तोपर्यंत आवडीने प्यावा, नंतर त्याचा चुरगळा करून त्याला अगदी बुटाची टाच त्याच्यावर फिरवावे ना, तसं त्या श्लोकाचं असं मातेरं करतात. म्हणजे काय गरज आहे, कशा करता म्हणून. पण ते होता हा प्रकार मात्र आजही आपण पाहतो, हे त्यांचीच वंशावळ आहे. एवं परंपरा प्राप्त ते करत राहिले आणि ते हक्काने करत राहणार. आपण म्हटलं तरी ते करणार, त्यामुळे आपला काय उपयोग होणार नाही. पण किमान आपण तसं होऊ नाही, आपल्याकडनं होऊ नये एवढं जरी झालं तरी पुष्कळ झालं. कारण सगळीकडे आभाळ फाटलेलं आहे ना, ते शिवणंही अवघड आहे. पण आपल्याला जेवढं करता येईल व्यवस्थित तेवढं केलं तरी पुष्कळ झालं. म्हणून म्हणतात, तथापि सर्व शास्त्राचे करते सर्वज्ञ कृपाळू आहेत, म्हणून त्यांनी केलेले मूळ सूत्र त्यांचा तर वेदानुसारच अर्थ आहे, याच्यात तरी मात्र संदेह नाही. परंतु त्या सूत्राचे व्याख्यान करते ना, ते पुढे भ्रांत आहेत. म्हणून त्यांनी मूळ सूत्रकर्त्याच्या मनोगताहून भिन्न अर्थ केला आहे, असा तर्क दृष्टीने काय केला, निश्चय केला. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने, ती विद्येची अष्टादश प्रस्थाने कोणती, पूर्ण विषय तर आपला हा होणार नाही, पण त्यातला जो 4 वेद आहेत ना, तेवढा विषय आपण पूर्ण थोडासा धावता करू आणि बाकी विषय उद्याच्याला पाहू. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने, प्रस्थान शब्दाचा अर्थच म्हणला आता आपण भेद किंवा विशेष असे 2 अर्थ आहेत. ते अष्टादश म्हणजे 18 कोणती, हा जो नकाशा नंबर 14 आहे ना, तो सुद्धा खूप घेण्यासारखा आहे, पण तो आपण उद्याच्याला पाहू. आता हा विषय मग आपला पूर्ण होणार नाही. आणि त्याच्यामध्ये जे 6 दर्शन आहेत ना, 6 दर्शनाची सूत्ररूपाने मतं आपल्यासमोर खूप गोड ठेवलेली आहे. ती तेवढीची ठळक वाक्य आणि मागचा झालेला काही महत्वाच्या ठिकाणी आपल्याला जर होऊन गेलेला विषय, त्याची जर उजळणी केली तर जणू काय 6 दर्शनाचं सार सर्वस्व आपल्या हातात येईल, असं त्यांनी ते दिलेलं आहे. तर ते उद्या आपण सगळेच वाचूनही येऊ आणि त्याचा आशय विषय दोन्ही पाहू. तूर्त आता हा चालू विषय तेवढा थोडासा बघूया. विद्येची अष्टादश प्रस्थाने कोणती आहेत. आता विद्येची अष्टादश प्रस्थाने म्हणजे भेद, ते आता सांगतात. त्यातले पहिले आहे 4 वेद, म्हणजे 4 मुख्य वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद. 4 उपवेद, ते 4 उपवेद म्हणजे आयुर्वेद, धनुर्वेद आणि गांधर्वेद आणि अर्थवेद असे 4 आहेत उपवेद. आणि वेदाची 6 अंगे, शिक्षाकल्प, व्याकरण, ज्योतिष, छंद, शिक्षाकल्प, ज्योतिष, निरुक्त. बघा पुन्हा एकदा सांगतो, शिक्षा, कल्प, व्याकरण हे 3 आणि निरुक्त, छंद आणि ज्योतिष हे 3 आहे ना, 3 आणि 3 अशी 6 हे वेदाची षडांग, म्हणजे 4 आणि 4 8 आणि 8 आणि 6 14 अशी 14 झाली. पुढे पुराणे, तर पुराणे सगळी एकच घ्यायचं. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, आणि पाहावे पुराणे विचारुणे किंवा पाहिली पुराणे धांडुळिली दरुशने असे महाराज म्हणतात. किंवा पुरापी नवमिती पुराणम, पुरा परंपरा वक्ती ती पुराणम अशी असणारी जी पुराण ती एक घ्यायचं म्हणजे 15. न्यायदर्शन म्हणजे न्याय वैशेषिक त्यात घ्यायची 16. आणि मीमांसा म्हणलं का मज अवगमली या दोन्ही, मीमांसा श्रवणस्थानी बोध मदामृत मुनी आली शेवती, अशा 2 मीमांसा म्हणजे पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा. जैमिनी आचार्य प्रतिपादित पूर्व मीमांसा जी कर्माने मोक्ष मानते, आणि व्यासदेव प्रतिपादित ती उत्तर मीमांसा जी ज्ञानाने वेदोक्त जीव ब्रह्मके ज्ञानाने मोक्ष मानते, अशी मीमांसा. ही झाली किती 17. आणि धर्मशास्त्र म्हणजे कंसात स्मृती, म्हणजे अपाष्टंबादी 21 स्मृती आहे पुढे आपल्याला येत आहेत. ह्या सगळ्या प्रत्येकाचा विस्तार पुढे येतोय. तर ते धर्मशास्त्र अशी 18, म्हणजे अशा एकंदर वैखरी वाणीची, कारण वाणी आपल्याकडे 4 आहेत, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी. नाभिस्थानी आहे आणि जिच्यामधला शब्द मुग्ध आहे तो उभय वेद्य नाही, त्याला आपण परावाणी म्हणतो. पश्यंतीतली स्थिती तीच आहे, पण खूपच एखाद्याची वृत्ती अंतर्मुख आणि सूक्ष्म असेल तर नकळत त्याला थोडीशी त्याची जाण होऊ शकते. आणि मध्यमेतला जो शब्द आहे कंठस्थानी असणारा, तिचा मात्र स्वसंवेद्य आहे, इतराला कळत नसला तरी बऱ्याच वेळेला आपण मनातल्या मनात बोलतो ना, तुका म्हणे वै मनाशी संवाद आपुलाच वाद आपणाशी, तो मध्यमा वाणीतला आहे. आणि वैखरी वाणी मात्र ही उभयवेद्य आहे, ज्याची त्यालाही कळते आणि ऐकणारा देखील कळते, अशी वैखरी वाणीची अष्टादश भेद आहे. बाकी 3 वाणीची भेद नाहीत. वैखरी वाणीची ही विद्येची अष्टादश भेद आहेत. त्या भेदाचंच काय म्हणतात, प्रस्थान असे म्हणतात. तर पहिले आलेत पुढे 4 वेद. तर 4 वेदापैकी पहिला आहे ऋग्वेद. ऋग्वेद हा, याला थोडक्यात एका शब्दात जर ऋग्वेदाचा परिचय आपण पाहिला तर त्याला ज्ञानोबराय म्हणतात ऋग्यजु सामो ते म्हणे मी आत्मा रामो, आहे ना, असं म्हटलेलं आहे. म्हणजे 4 वेदापैकी 3 वेदाला विशेष स्थान आहे आणि 3 वेदामध्ये सुद्धा ऋग्वेदाला विशेष स्थान आहे. म्हणून भगवान ज्ञानोबराय
ज्यावेळेला प्रतिष्ठान अर्थात दक्षिण काशी पैठणला गेले तर त्यावेळेला विघ्न संतोषी ती लोक त्याने टिंगल उडवली आणि त्या तुझं नाव ज्ञाना त्याचंही नाव ज्ञाना. ज्ञानोबराय म्हणतात औपाधिक भेद बाजूला सारला तर ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी कथा आहे आमा कैची. आणि मग त्यांनी ते आसूड मारिता रेडी याची पाठी तोच ओळ उठी ज्ञान देवा. पण तेवढ्यात त्यांचं समाधान झालं नाही. हा बंगाली विद्येचा प्रताप असू शकतो पण ती ऋग्वेदावर चालत नाही. मग ऋग्वेद वधवा. मग ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. त्याही प्रसंगामध्ये शब्दब्रह्म असणाऱ्या ऋग्वेदालाच त्या जाणत्या लोकांनी त्यावेळेला प्राधान्य दिलं आणि मैशीपुत्र मुखात शुद्धीकृत असं म्हणून वेदात तर पाठभेद जगाच्या पाठीवर नाहीच कुठे. पण त्यातली शुद्ध अतिशुद्ध असं जर पाहायचं असेल तर पैठण मधला ऋग्वेद मानला जातो कारण त्या काळात तो शुद्ध केला गेला असं परंपरेने सांगतात. म्हणजे हा ऋग्वेद. नंतर दुसरा यजुर्वेद. यजुर्वेद म्हणताना ज्याच्यामध्ये काय आहे सामान्यतः चिकित्सा शास्त्र ज्याला म्हणतो ना आपण आरोग्य तर त्याचा विशेषत्वाने नाही एक मिनिट हा एक सूत्र आहे आपल्या ते ब्राह्मण काका त्यांना मी विचारलं होतं फोन करून. तर पादावसान यजुः असं एक सूत्र आहे. म्हणजे जे वेदातले मंत्र वगैरे आहेत ना तर त्याच्यामध्ये एखाद्या मंत्राचा निश्चित अर्थ जर आपल्याला लागत नसेल तर त्या मंत्राचा अर्थ निश्चित करून प्रतिपादन समोरच्याला कळेल असं करण्याचं काम ज्या मंत्राने केले ते यजुर्वेद मंत्रात आणले असं एवढा त्यांनी परिचय दिला. आता बाकी सूक्ष्म अभ्यास आपलाही त्याचा फारसा नाही पण तेवढं एक सूत्र भेटलं. नंतर सामवेद. सामवेद म्हणजे आता ह्याच्याबद्दल काय नाद ब्रह्म आपण म्हणतो. सामवेदाला एक थोडक्यात त्याला नाद ब्रह्म म्हणजे गायन साधना ज्याच्यामध्ये प्रकर्ष करून प्रतिपादन केलेले पाहायला भेटते असा हा सामवेद आहे. आणि अथर्ववेद. अथर्ववेद तर हा एका वाक्यात जर त्याचं काय त्याला जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन अशा ज्या एक प्रकारच्या आघुरी विद्या आहे त्या त्याच्यामध्ये प्रतिपादन केलेल्या आहे असा असणारा अथर्ववेद आहे. या 4 वेदात कित्येक वचने ज्ञेय ब्रह्मबोधक आहेत. म्हणजे ज्ञेय ब्रह्मबोधक म्हणजे बघा ना 4000 श्रुती या ज्ञानपर असल्यामुळे ते ज्ञेय ब्रह्मबोधक आहे. आणि कित्येक ध्येयबोधक आहे म्हणजे 16,000 श्रुती या उपासना प्रतिपादन करणाऱ्या म्हणजे ध्येयबोधक आहे. आणि कित्येक कर्मबोधक आहे 80,000 श्रुती कर्मपर म्हणतो आपण म्हणजे त्या कर्मबोधक आहेत. कर्मबोधक जे वेदवचन आहेत त्यांचं सुद्धा ज्ञानामध्येच तात्पर्य कसं तर त्याचं उत्तर देतात कर्मबोधक वेदवचने हे अंतकरण शुद्धीच्या द्वारा काय करतात. अंतकरण म्हणजे चित्तशुद्धीद्वारा ज्ञान हेच त्यांचं काय प्रयोजन आहे. आत्ताच वही म्हणलं आपण काय नाही निर्मळ जीवन काय करेल साबण चित्त शुद्ध नाही ते तर बोध करेल काय. मग तो बोध ठसावा आणि त्याची फलश्रुती प्राप्त व्हावी म्हणजे बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा आणि मग झाली संध्या संधी माझा गेला तिथपर्यंत जर जायचं असेल तर ज्या चित्तारूपी पात्रामध्ये ते ज्ञान रूपी दूध आपल्याला ठेवायचंय आहे ना अमृत ठेवायचं त्याकरता ते पात्र पहिलं शुद्ध असावं लागतं. त्या पात्राला अपात्र पात्राला पात्र करण्याचं काम जे करतं ते म्हणजे हे कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. म्हणून म्हणतात कर्मबोधक वेदवचनाने अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञान हेच प्रयोजन आहे. प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदवचनाचे तात्पर्य नाही. म्हणजे अगदी कर्मपर श्रुती आणि उपासनापर श्रुती एकत्र केल्या तर 96,000 श्रुती होतात. पण 96,000 श्रुतीमध्ये 80,000 श्रुती कर्मपर आहे आणि 16,000 उपासनापर आहे म्हणजे ते सुद्धा एक मानसिक कर्मच आहे. पण कर्म करा आणि कर्म करतच मरा हे सांगण्यात तात्पर्य त्या 96,000 श्रुतीचं सुद्धा नाही. कर्म कुठपर्यंत करायचं चित्तशी शुद्ध हे कर्म एकदा चित्तशुद्धी झाली का मग कर्म करत बसावं असं सांगण्याचा तात्पर्य नाही. उपासना हे मानसिक कर्म कुठपर्यंत करायचं ते काय अंतकरण स्थिर होत नाही म्हणजे विक्षेप नावाचं चित्ताचं चंचलता जात नाही तोपर्यंत. म्हणजे चित्तशुद्धी आणि स्थिरतेद्वारा परंपरेने कशामध्ये तात्पर्य या 96,000 श्रुतीचं तरी ज्ञानामध्येच तात्पर्य आहे असा समन्वय त्यातला सांगताना म्हणतात कर्मबोधक वेदवचनाने अंतकरण शुद्धीद्वारा ज्ञानच प्रयोजन आहे. प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदवचनाचे तात्पर्य नाही. फक्त जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वाभाविक आहे ना वेदे करिता प्रेरणा सहजे विषयावरी वासना स्वभावे सकळ जना सदा जाना सर्वाशी नाथबाबा म्हणतात. काय
कुठेही व्यसन कसं करावं, तंबाखू गुटखा कशी खावी शिकावायचं, कुठं काय त्याचे शिबिर आहे का, सेमिनार आहे का, नाही. पण ते बरोबर लोक अगदी तंतोतंत 3 वेळेलाच वचन दिलं पाहिजे, कसं ते बंगला वगैरे बाहेर काढला पाहिजे ते आहे ना, असं ते सगळं ते बरोबर तंतोतंत करतात आणि अध्यात्माचं शिकून सुद्धा बऱ्यापैकी विसरून जातात, असा प्रकार आहे. म्हणून ते म्हणतात की प्रवृत्तीविषयी कोणत्याच वेदावचनाचे तात्पर्य नाही, फक्त जीवाच्या ठिकाणी असलेल्या स्वाभाविक निषिद्ध प्रवृत्तीपासून त्यास परावृत्त करण्याविषयी तात्पर्य आहे. यामुळे आभिचार कर्म प्रतिपादक कोणता, म्हणजे कर्मपर, उपासनापर आणि ज्ञानपर म्हणलं का 3 वेद त्यात आलेत, ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेद. आता राहिला फक्त कोणता, अथर्ववेद. मग त्या संबंधी थोडंसं म्हणजे हे चित्तशुद्धी कर्मप्रश्रुती असेल तर चित्तशुद्धीद्वारा, उपासना प्रश्रुती असेल तर चित्ताच्या स्थिरतेद्वारा, आणि ज्ञानपर असेल तर साक्षात म्हणजे परंपरेने या 2, आणि ज्ञान साक्षात जीव ब्रह्मके ज्ञानद्वारा मोक्षामध्येच त्यांचं काही तात्पर्य आहे. पण मग अथर्ववेद जो आहे ज्याच्यामध्ये जारण मारण उच्चाटन स्तंभन मोहन हे प्रतिपादन केले, त्याचा कसा ज्ञानाकरता उपयोग होऊ शकेल असं जर आपण म्हणाल तर त्याचं उत्तर थोडक्यात देतात. ते म्हणतात आता आभिचार कर्म प्रतिपादक कोण, जो अथर्ववेद आहे त्याचेही कशात तात्पर्य आहे, निवृत्तीविषयीच तात्पर्य आहे. म्हणजे कसे ते सांगतात, ते असे की फक्त द्वेषाने शत्रू मारण्याकरता उद्युक्त झालेला पुरुषाने, काही काही द्वेषाने एखादा शत्रू मारण्याकरता पुरुष उद्युक्त होतात, याच्यामुळे तर महाभारत घडलं. पांडव आपल्या रस्त्यातले काटाच नको, नाराय गा बासना भजगी बासुरे असं म्हणून त्या चांडाळ चौकडीच एक प्रकारची कर्ण, दुःशासन, दुर्योधन आणि शकुनी एकत्र येऊन त्यांना मारण्याकरता म्हणून कोणता प्रयोग करायचे राहिले, असा कुठलाच आगुरी प्रयोग नाही की ज्यांनी त्यांच्या पांडवाच्या मारण्याकरता केला नाही. पण काय कबीरदासजी सांगतात, जाको राखे साया मारण सके कोय, जितने तारे गगन में उतने शत्रू होय, कृपा करे एक रघुराज बाल न बाका होय. त्यांचं काही ते म्हणजे अन्यथा काही करू शकले नाही, पण त्यांनी प्रयत्न मात्र सगळे केले. म्हणून एखादा आपला शत्रू असेल आणि त्याला मारण्याकरता नको त्या प्रयोगामध्ये जर प्रवृत्त झाला तर पापच आदरी त्याच्या पदरी पडेल. म्हणून तसं काही भलतं न करता त्याने काय करायचं, शत्रूला मारायचं ठरलं तर काय करावं, त्याने शेनियाग करावा, दुसऱ्या कार्यात प्रवृत्त होणे. म्हणजे निवृत्तीत कसं तात्पर्य आहे, आता शेनियाग करायचं म्हणलं तर तो इतका सुलभ आहे का, एक यज्ञ करायचं म्हणलं तर हत्तीच्या सोंडीसारखी तुपाची धार लावायला लागते, इथे तूप म्हणलं का चूप, वनस्पती का घी तोही वेळेवर नाही, आणि मग एवढा यज्ञ करणं कसं शक्य आहे. मग तो काय म्हणेल मनाने, अरे एवढा खटाटोप करण्यापेक्षा, तो यज्ञ करण्यापेक्षा ते यज्ञाचा विचार सोडून देईल, आणि शत्रूला मारण्याचाच विचार जर मैत्री करुणा अशा बुद्धी जर केली तर तो मारण्याचा विचारच त्याचा निघून जाईल, आणि त्या पापापासून तो काय होईल, प्रवृत्त होईल. अशा परंपरेने निवृत्तीत त्याचं तात्पर्य आहे, प्रवृत्ती तात्पर्य नाही. अन्यथा नाही. किंवा जसं विवाह संस्कार हा जो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नाथ बाबा म्हणतात, भलता श्री भलता नर मैथुनी वैवर्ण संकर, तो चुकवावा या प्रकार विवाह निर्धार नेहमीला भेदे. मग विवाह संस्था, विवाह संस्कार हा जो एक प्रकारचा षोडश संस्कारामधला एक संस्कार आहे, तो संस्कार म्हणजे तुम्हाला आता भोगण्याकरता मोकळी काय याच्याकरता आहे का, नाही. मग कशा करता, तर 1000 ठिकाणी तो पथभ्रष्ट होणार, नारकी गतीला प्राप्त होणार, त्यापेक्षा विधीने सेवन विषय त्यागाते समान. अशा पद्धतीने अनेक ठिकाणी त्याची काम प्रवृत्ती जी बळवणार, पापात प्रवृत्त होणार. कामातोरा नामना भयम न लज्जा, तर त्याच्या कामद्वारा पापाचरण करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालावा म्हणून ही विवाह संस्था आहे. विवाह म्हणजे विवाह केल्याच्या नंतर त्यांनी 24 तास भोगच भोगावा अशा करता विवाह संस्कार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपली शनै शनै त्याज्यते, हळूहळू त्यागा करताच प्रवृत्त करतात. कारण वेदात उपनिषदच वचन आहे काय, त्यागेने एके अमृतत्व मानसो, म्हणजे त्यागानेच अमृतरूप मोक्ष प्राप्त होतो. आणि भारतीयाचा धर्मग्रंथ माता गीताही सांगते, त्यागा शांती रणंतरम, म्हणजे प्रत्येक गोष्टी त्यागामध्येच प्रवृत्त करणार आहे. कशी, तर बघा, एखादा द्वेषाने शत्रू मारण्याकरता उद्युक्त झालेल्या पुरुषाने अन्याय म्हणजे काय करेल, एक तर विष पान देणार, भीमाला दिलं की नाही त्यांनी विष देतात, नाहीतर मग झोपेत एखादा धोंडा घालून मारण्याचा प्रयत्न. विश्वमित्राच्या बाबतीत आपल्याला ब्रह्मर्षी म्हणत नाही म्हणून विश्वमित्र वशिष्ठ महामुनीकडे गेले की नाही त्या प्रकाराने. दुसरं जर पाहिलं तर एखाद्याला ते छलकपट करणं, शकुनीने कोणतं करायचं ठेवलं आणि त्याला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करणं, किंवा अग्नीने जाळून लाक्षाग्रह जाळून मारण्याचा प्रयत्न करणं, हे सगळे आगोरी प्रयत्न आहेत. तर असे म्हणजे नाना प्रकारचे प्रयत्न करण्यापेक्षा तुम्हाला जर शत्रूला मारण्याची इच्छा झाली तर तुम्ही कोणता याग करा,
शेण याग करा. म्हणजे इतर या जे इतर प्रयत्न आहे त्यापासून काय झाला, तो निवृत्त झाला ना. म्हणजे त्याचा एक प्रकारचा काय घडला, त्याग घडला. आणि याच्यामध्ये सुद्धा करताना एका शत्रूला मारायचं म्हणलं तर एवढा उठा ठेवा आहे. असे जर अनेक शत्रूला मारण्यात त्यापेक्षा शत्रुत्व बुद्धी जर सोडली तर झाला तो सगळ्यातून निवृत्त. अशा पद्धतीने अथर्ववेदाचा तात्पर्य सुद्धा परंपरेने कशामध्ये आहे, निवृत्तीमध्येच आहे. म्हणून म्हणतात की द्वेषाने शत्रू मारण्याकरता उद्युक्त झालेल्या पुरुषाने अनायासाने शत्रूस मारू नये. बरोबर आहे का? अन्यायाने ना, अन्यायाने शत्रूस मारू नये याकरता शेणयाग सांगितलं आहे. शत्रूस मारण्याकरिता जे कर्म सांगितले असते त्याला काय नाव आहे, अभिचार कर्म. अभिचार कर्म त्या अथर्ववेदाला अभिचार कर्म प्रतिपादक म्हणतात. म्हणजे शत्रूला मारण्याकरता प्रतिपादन केलेलं कर्म त्यालाच अभिचार कर्म म्हणतात. म्हणून अभिचार कर्म प्रतिपादक म्हणून ओळख आहे कोणती, या अथर्ववेदाची. मग शेणयाग, शेण नावाचा जो यज्ञ आहे तो तसा आहे, म्हणजे अभिचार कर्मात मोडणार आहे. म्हणून अभिचार कर्मबोधक वेदवाक्याचा अभिप्राय असा नाही कसा, की शत्रू मारण्याची इच्छा असेल त्याने शेणयाग करण्यातच प्रवृत्त व्हावे. मग म्हणजे अभिप्राय कसा आहे का, तुम्ही मारण्याकरता इतर 10 मध्ये प्रवृत्त होणार नाही तर 10 कडे नका जाऊ. तुम्हाला मारूच नका. खरं तर मारायचं असेल तर तुम्ही काय करा, शेणयाग करा. म्हणजे थोडक्यात इतर 10 प्रकारापासून त्याला काय केलं, निवृत्त केलं. फक्त शत्रू मारण्याची इच्छा होईल तर त्याने शत्रू मारण्याकरता शेणयागाशिवाय अन्य उपायामध्ये, म्हणजे अन्य जे छलकपट वगैरे करणं, विष देणं, लाक्षागृहात जाळणं, जे काही जे करणार आहात तुम्ही, म्हणजे अत्यंत पापाची भागीदारी होणार आहात, त्यापासून निवृत्त करण्यातच तात्पर्य आहे. शेणयागाशिवाय अन्य उपायात प्रवृत्त होऊ नये असे तात्पर्य आहे, प्रवृत्तीविषयी नाही. कारण प्रवृत्ती तर ही द्वेषाने प्राप्तच आहे. जी गोष्ट काय काय त्याला म्हणतो, ज्ञात ज्ञापक शास्त्र आहे का अज्ञात ज्ञापक आहे, अज्ञात ज्ञापक आहे. आणि प्रवृत्ती तर द्वेषाने पहिलीच काय आहे, त्याच्या ठिकाणी आहेच आहे. मग त्याच्याकरता त्याला प्रवृत्त करण्याची गरज नाही. म्हणजे प्रवृत्ती बोधक वाक्य सुद्धा परंपरेने कशामध्ये तात्पर्य, त्यांचं निवृत्तीतच तात्पर्य आहे. कारण प्रवृत्ती तर ही द्वेषाने प्राप्त आहे, जे स्वभावता प्राप्त असते त्याचेच प्रवृत्तीविषयी वेदवाक्याचा अभिप्राय कधीही नसतो. कारण अज्ञात ज्ञापकत्व शास्त्रत्व अशा रीतीने सर्व अथर्ववेदाचे देखील कशात तात्पर्य आहे, निवृत्तीविषयीच तात्पर्य आहे. आणि बाकीच्या तिन्ही वेदातील कर्मबोधक वाक्याचा अंतकरण सिद्धीद्वारा ज्ञानामध्येच उपयोग स्पष्ट आहे. अशा पद्धतीचा विधी या 4 वेदाचा झाला. त्याच्याबद्दल 1-2-3 वाक्य अजून महत्वाचे संस्कृत विचार सागरामधले. ह्या जे 4 वेद आहेत, तर 4 वेदामध्ये म्हणजे माऊलीची ओवी म्हटलं आपण, अहितापासून काळिते. किंवा आपल्याला जर खरं कल्याण आपलं व्हावं असं वाटत असेल तर त्याला पर्याय ही वेदातली विद्याच आहे. कारण वेदच असा एक धाता यथा पूर्वम अकल्पयत. किंवा वेद म्हणजे परमात्म्याचं प्रतिरूप आहे नव्हे. परमात्मा सुद्धा एखादी गोष्ट मी करा म्हणतो म्हणून करा असं म्हणत नाही. वेद सांगतो म्हणून तुम्ही करा, वेद सांगतो म्हणून ती त्यागा, आणि वेद सांगतो म्हणून करा. म्हणून परमात्म्याने आत्ताच काय म्हणलं आपण, अहितापासून काढी हित देऊन वाढवी ती नायगा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. हे म्हणताना कोणाच्या मुखातले उद्गार आहे अर्जुनाला सांगताना भगवंताचे. पण भगवंत मी म्हणतो म्हणून म्हणतात का वेद म्हणून, किंवा ते दुजे जो घडे तो संसार वै जोडे. आणि इथे मी म्हणतो म्हणतात का आयशे आपली तोंडे बोलती वेद. म्हणजे परमात्मा सुद्धा कोणाचा दाखला देऊन बोलतात, वेदाचा दाखला देऊन बोलतात. मग अशा असणारे वेद किती आहेत, तर 4 आहेत. 4 उपवेद आहेत, 4 मुख्य वेद आहेत. तर 4 उपवेदाचा विचार आपल्याला मध्ये येतोय. तर 4 वेद आत्ताच आपण यजुर्वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद म्हणालो. तर हे 4ही वेदाच्या काही शाखा आहेत. तर 4 वेद, ऋग्वेदाच्या 21 शाखा आहेत, यजुर्वेदाचा 109 शाखा आहेत, सामवेदाच्या 1000 शाखा आहेत, आणि अथर्ववेदाच्या 50 शाखा आहेत. संस्कृत विचार सागरामध्ये हा विचार दिला. त्यामध्ये जर आपण टोटल शाखा जर केल्या गणित तर 1180 शाखा आहेत. पण मग यांची तिघात विभागणी करायची. कारण कांडात त्रय निरूपिणी, श्रुती हे कोडी स्वाने, गीता पद्यरत्नाची लिहिलेली आले असे. मग त्यातल्या या 4ही वेदाच्या शाखा एकत्र केल्या आणि त्यांचे कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड असे जर आपण 3 भाग केले तर परंपरेने आपण ऐकत आलो 80, 16 आणि 4 जो आता उल्लेख केला. पण त्याचा सूक्ष्म म्हणजे डोबळ विचार झाला. सूक्ष्म विचार जर केला तर कर्मपर श्रुती आहे 840. म्हणजे कर्मपर शाखा, ह्या ज्या शाखा आपण 1180 म्हणलो ना, त्यातल्या कर्मपर शाखा 840 आहे, उपासनापर शाखा 232 आहे, आणि ज्ञानपर शाखा 108 आहे. पुन्हा यांची बेरीज केली तर किती होतात मग 1180.
आणि जेवढ्या शाखा आहे ना तेवढेच उपनिषद आहे. म्हणजे 1180 उपनिषद आहेत. पण 1180 उपनिषदामध्ये 108 उपनिषद प्रधान आहे आणि त्याही मध्ये ज्ञानकांडाला प्रतिपादन करणारे 10 उपनिषद आहे. म्हणून भगवान ज्ञानोबराय भगवती ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायामध्ये वाङ्मयीन गणित सांगताना म्हणतात, उपरी दश उपनिषदे जे उदारे ज्ञान मकरंदे ती कुसुमी मुकुटे सुगंधी शोभती भली. आणि त्या दश उपनिषदामध्ये सुद्धा त्या 10 उपनिषदाची या 4 वेदामध्ये विभागणी केलेली आहे. तर ऋग्वेदामध्ये ऐतरी उपनिषद येतं आणि यजुर्वेदामध्ये 4 उपनिषद येतात, पण त्याच्या 2 शाखा आहे, शुक्ल शाखा आणि कृष्ण शाखा. तर म्हणजे शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असं वेदामध्ये म्हटलं जातं. तर त्या शुक्ल शाखेमध्ये ईशावास्य आणि बृहदारण्यक हे 2 उपनिषद येतात आणि कृष्ण शाखेमध्ये कट उपनिषद आणि तैत्तिरीय उपनिषद असे 2 उपनिषद येतात. नंतर सामवेदामध्ये 2 उपनिषद येतात, ते म्हणजे केन उपनिषद आणि छांदोग्य उपनिषद. आणि अथर्व वेदामध्ये 3 येतात, प्रश्न उपनिषद, मुंडक उपनिषद आणि मांडूक्य उपनिषद. म्हणजे पहिल्या याच्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 4 आणि 1 आणि 4 5 आणि पुढे 1 2 आणि 1 3 5 आणि 5 10 असे एकंदर उपरी दश उपनिषदे असे 10 उपनिषद आहेत. आणि या 10 उपनिषदामध्ये असे एक प्रकारचे 3 कांड आहे आणि एक लक्ष श्रुती आहे ढोबळ मारणे. शाखा म्हणलं तर 1180 आहे, उपनिषद म्हणलं तर तेवढीच आहे. त्याच्यातली ज्ञानप्रधान 120 आहे आणि जी त्यातली प्रधान म्हणलं तर 10 आहेत, जे उपरी दश उपनिषद आहे. असा एकंदर मुख्य वेदाचा विचार आहे. आणि जे 4 उपवेद आहेत म्हणजे ते खाली नावं दिले आहेत, आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्वेद आणि अथर्ववेद. हे 4ही वेद देखील 4 उपवेद देखील परंपरे निवृत्तीतच त्यांचं तात्पर्य आहे. एक एक वाक्य बघा. जो आयुर्वेद आहे ना तो चित्तशुद्धीद्वारा ज्ञानापर्यंत घेऊन जाणार आहे. धनुर्वेद आहे तो पुण्य प्राप्तीद्वारा आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. गांधर्व वेद आहे तो चित्ताच्या एकाग्रतेद्वारा, कारण गायक लोक बघा एकाग्रता होण्याकरता स्वर एकाग्र झाल्याशिवाय लागत नाही त्यांचा, म्हणजे एकाग्रतेद्वारा आपल्याला तो आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि अथर्ववेद तिकडे आणि अर्थवेद इकडे. अर्थवेद म्हणजे धनप्राप्तीचं एक प्रकारचं जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असं मार्गदर्शन करणारा जो अर्थवेद आहे तो देखील धन प्राप्तीच्या द्वारा नव्हे तर धन बऱ्याच वेळेला तुकोबरायचं वचन आहे, व्यवसाय निमित्त फळ देत असे संचित. व्यवसाय निमित्त आहे, फळ कोण देतं? संचितच देतं. आणि जर संचित योग्य नसेल तर अनेकारुसावेने लगे बहुता. आपल्या संचिता वाचून धन आभागिया कोळशे, बघा तेवढं वचन पूर्व वगैरे आठवलं तर. म्हणजे भाग्येनं असेल ना तर त्याला कोळशाचं धन होतं आणि करंट्या कपाळाचा असेल ना तर धनाची सुद्धा त्याला कोळशे प्रती त्याला येतात. म्हणून या धनाचा नधरी विश्वास जैशी तरुवरी छाया, यातायाती न चुके मग भोगशील काया, या हरिभजनेविन तुझे जन्म जाती वाया, या लागीत वैकुंठनाथाचे चिंते बारे पाया, ओम नमो भगवते वासुदेवाया. तिथे म्हणजे बऱ्याच वेळेला ते एक परंपरेने ते इंगळे महाराज सांगायचे, साला करे तो क्या करे. मग त्या मित्राने विचारलं क्या करे क्या हुआ, बोले खेती करे तो लांगा लुंगा, मच्छी पकडे तो झांगा झुंगा और साधू म्हणे तू बी उलटा टांगा. म्हणजे कुठेच मला यश नाही का, तुझं संचित अनुकूल नाही. मग बऱ्याच वेळेला असं करलं ना, मग एवढं करून सुद्धा आटापिटा करून सुद्धा तेल आहे तर पीठ नाही, मीठ आहे तर अमुक नाही, असं झाल्याच्या नंतर तो म्हणतो या धनात पडण्यापेक्षा परमार्थ महाधन तेच मी आता प्राप्त करून घेतो आणि मग मी सार्थक जीवनाचं करून घेतो असं म्हणून हा अर्थवेद सुद्धा परंपरेने विरक्ती धनाबद्दलची त्यागबुद्धी करून आपल्याला त्यागा शांतीनंतर तिथपर्यंतच घेऊन जाणार आहे. अशा पद्धतीचा समन्वयाचा विचार आणि त्याच्यामध्ये आणखी काय थोडासा विचार आहे तो आपण उद्याच्याला पाहूया. पुंडली कबरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. ते हे शेणयाग आहे ना, शेणयागामध्ये शत्रू जर एक मिनिट होत्या, शेणयागामध्ये शत्रू मारायचा म्हटलं तर आपल्याला काय करावं लागतं? शेणयागाशिवाय अन्य उपाय करू नये. मग अन्य उपाय करू नये म्हटलेला आहे आणि अन्य उपाय केल्याशिवाय लोक तर राहत नाही. मग अन्य उपायामध्ये कोण प्रवृत्त होत नाही? जो धर्मवीत आहे तो होत नाही. आणि जो धर्मवीत नाही, धर्मालाच पायाखाली तुडवणार आहे, धर्मरक्षती रक्षिता, पण धर्माचं रक्षण न करणार आहे तो अन्य उपायामध्ये प्रवृत्त होतो. आणि मग कोणकोणत्या उपायामध्ये प्रवृत्त होतो ते सांगितले. आणि जाणता होत नाही हे सांगताना श्रीमद भागवत महापुराणातला एक श्लोक आहे, मत्तः प्रमत्तम मत्तम प्रमत्तम उन्मत्तम सुप्तम
बालम स्त्रियम जनम प्रपन्नम विरतम भीतम न रिपुम हंती धर्मवित. जो धर्माचा वेत्ता आहे ना, तो आपला शत्रू जरी असेल तर त्याला अशा अवस्थेत मारत नाही. मत्तम कशाने तरी मुलीमध्ये राखाय तू ती छंदे नाचे गाय, असा मत्त अवस्थेमध्ये आहे किंवा प्रमत्त अवस्थेमध्ये जास्तच क्षुब्ध झालेला आहे, उन्मत्त अवस्थेमध्ये आहे किंवा सुप्त झोपलेल्या अवस्थेत आहे, बाल अवस्थेत आहे शत्रू, किंवा एखादी स्त्री आहे, जड म्हणजे गाढ झोपलेला आहे, मूढ अवस्थेला प्राप्त झालेला आहे. प्रपन्नम शरणांगत अवस्थेत आहे. विरतम रथ त्याने त्यागलेला आहे, रथाच्या खाली तो आहे, किंवा भीतम तो पहिलाच घाबरलेला आहे. अशा अवस्थेमध्ये जरी तो आपला शत्रू असेल तर रिपू, अशा रिपूम शत्रूला धर्मवित न हंती, धर्मवेत्ता त्याला मारत नाही. म्हणजे शेन यागाने काय केलं, एवढ्या सगळ्या याच्या पापापासून आपल्याला काय केलं, परावृत्त केलं. म्हणून तो सुद्धा निवृत्तीमध्येच त्याचं तात्पर्य आहे. अशा पद्धतीचा विचार दिलेला आहे. बाकी विचार उद्याच्याला करूया.